राज्यातील महानगरपालिका निवडणुका जे आहे ते जाहीर झालेल्या आहे, मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं ते म्हणजे नागपूरच्या महानगरपालिकेवर। आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीमध्ये जे आहे ते भाजपनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते। आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहे। भाऊ काय सांगाल, उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे? काल इलेक्शन कमिशनरने इलेक्शन डिक्लेअर केला आणि आम्ही पूर्वनिर्धारित आमच्या कॅलेंडरप्रमाणे आजपासून उमेदवार साक्षात्कार सुरू केलेला आहे। 16, 17 आणि 18 3 दिवस आम्ही सगळ्यांचे साक्षात्कार घेणार आहोत। एकूण 1489 लोकांनी भाजपाची तिकीट मागितली आहे, एकूण 151 जागासाठी। त्या सगळ्यांच्या साक्षात्कार घेण्याच्या आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। भाऊ 151 जागा आहे, मात्र प्रत्येक प्रभागामध्ये जे आहे ते अनेक उमेदवार जे इच्छुक आहे। आता सध्याला मुलाखती घेण्याला सुरुवात झाली आहे। किती उमेदवार एका प्रभागातून उमेदवारी मागतात? एका प्रभागात 4 संवर्ग आहे। एका संवर्गात कुठे 4-5च उमेदवार आहे, कुठे 30-30 उमेदवार आहे। पण इंटरव्ह्यू आम्ही सगळ्यांचा घेत आहोत आणि एका जागेवर एकालाच तिकीट देता येईल। साधारणतः पालिकेच्या निवडणुका काही वर्ष रखडल्या होत्या, आता निवडणुका होत आहे, मात्र परंपरा राहिलेली आहे की पूर्वी जे नगरसेवक निवडून आले तेच पुढच्या निवडणुकीसुद्धा उमेदवारीवर दावेदारी करतात। तर यावेळेस कशी निकष राहणार? काही तरुणांना संधी मिळणार आहे की पूर्वीचे जे माजी नगरसेवक असतील त्यांना पुन्हा त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल? दोघांमध्ये सामंजस्य असणार आहे। काही ठिकाणी रिपीट होतील, काही ठिकाणी नवीन येतील आणि अनुभव आणि नवीन जोश याचं सामंजस्य स्थापित करूनच महानगरपालिकेची आम्ही संरचना करू। आज बावनकुळे साहेबांनी माध्यमांशी स्पष्टपणे सांगितलं की राज्यस्तरावरती जे आहे ते शिवसेना आणि भाजप अशी युती जी आहे ते सर्वच ठिकाणी होणार आहे। तर नागपूरमध्ये काय स्थिती राहू शकते? आम्हाला सुद्धा पक्षश्रेष्ठींचा आदेश आला आहे की युती करायची आहे। त्या दृष्टीने आम्हाला युती करत असताना जे टीम आहे त्यांच्यासोबत चर्चा करायची, त्याचे नावसुद्धा काल मेलच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले। शिवसेनेचे आलेले आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव सध्या यायचे आहे। शिवसेनेसोबत आम्ही 1-2 दिवसात बसून चर्चा करू, पण इंटरव्ह्यू आम्ही पूर्ण 151 जागेचे घेऊ आणि ते चर्चा केल्यानंतर जे मागच्या इलेक्शनमध्ये त्यांची महानगरपालिकेत निवडून आलेली सीटा होती त्याप्रमाणे जर त्यांनी मागणी केली तो एका दिवसात आम्ही युती करू। मागच्या निवडणुकीत पाहिलं तर 108चा आकडा भाजपच होता, शिवसेनेचा 2चा आणि 1 राष्ट्रवादीचा। मग त्यानुसारच निकष लावला? 100% विधानसभेमध्ये तोच निकष होता। मग स्वायत्तशासी संस्थांमध्ये तोच निकष असायला पाहिजे आणि त्याच निकषाप्रमाणे युती झाली तो 1 दिवसात आम्ही युती फायनल करू। जर त्यापेक्षा जास्त सीट त्यांनी मागितली तर मग तो निर्णय करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आम्ही पाठवू। हो, शेवटचा प्रश्न, कोणता प्रमुख अजेंडा घेऊन भाजप या निवडणुकांमध्ये मैदानात उतरणार आहे? भाजपने मागील 15 वर्षात जे कामं केले आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून, आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत भाजपचे महापौर असताना लोकल लेवलवर आम्ही जे काम केले आहे या सगळ्यांच्या आधारावर आम्ही भाजपा मतं मागणार आहे। कारण विकासचे भरपूर कामे लोकांचे झालेले आहे। 100% विकास झालेला आहे असं आम्ही म्हणत नाही, कारण नवीन वस्ती नागपूर शहर जो आहे ज्याप्रमाणे झपाट्याने वाढत आहे, नवीन वस्त्या भरपूर वाढत आहे, तेथे काम करण्याची नितांत आवश्यकता आहे। या सर्व दृष्टीने भारतीय जनता पक्ष विकासाच्या नावावरच आणि भाजपाचा एक जे बोलते तो करते असा नेतृत्व असल्यामुळे त्याच आधारावर आम्ही इलेक्शनमध्ये जाणार आहोत। नक्कीच, खूप खूप धन्यवाद भाऊ। आपण पाहू शकतो की नागपूर महानगरपालिकेकडे जे आहे ते अवघं राज्यांचं लक्ष लागलं आणि या ठिकाणी सुद्धा जे आहे ते शिवसेना आणि भाजपची माहिती असेल, मात्र ज्या जागा मागील निवडणुकीमध्ये निवडून आल्या त्या निकषानुसार जर जागेची मागणी झाली तरच युती होईल, अन्यथा वरिष्ठ स्तरावर याचा निर्णय घेतला जाईल, अशा प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिला आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।